लेह, लडाख सहलीत जे काही दाखवण्यात आले ते साऱ्यांनीच पाहिले, पण प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या नजरेतून सभोवताल पाहत असतो. श्रीजा आणि सायेशा काय बघत अनुभवत होत्या, त्यांना हे चित्र कसे दिसले हे त्या शब्दामध्ये व्यक्त करू शकणार नाहीत, पण बाकीचे पर्यटक ते निश्चित करू शकतील. निदान त्याआधी तसा प्रयत्न करावा यासाठी काही चलचित्रे मी सर्वांना पाठविली होती, पण त्यावर कोणाच्याच प्रतिक्रिया आल्या नाहीत. मी सहलीत काय पाहिले, अनुभवले, माझ्या मनात विचारांचे काय मोहोळ उठत होते हे मी किंबहुना प्रत्येकाने स्वतंत्रपणे नोंदवायला हवे. आपल्याला शब्दांची भाषा कळते. आपण जे काही पाहिले त्यामधून ज्या भावना मनात उमटत होत्या त्याचे शब्दचित्र काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. कमी जास्त प्रमाणात ही कुवत प्रत्येकामध्ये दडलेली असते. माणसाने त्याच्या क्षमता वापरायला हव्यात. मेंदूचे काम यूज इट और लूज इट पद्धतीने चालत असते. मेंदू हा एक स्नायू आहे. तो वापरू नका, तो शिथिल पडतो, काम करेनासा होतो. मेंदूचा जास्तीत जास्त वापर कसा व का करायचा याची मार्गदर्शक सूत्रे बिनभिंतींच्या शाळेत सुचविली जातात. प्रकल्पात जे काम चालते त्यामध्ये काही स्ट्रक्चर्ड लेसन्स तयार ठेवण्यात येतात. त्याचा भाग म्हणून पुढील काही सादरीकरणे तयार केली जातील, ती यूट्यूबवर ठेवली जातील. त्यामुळे ज्या कोणाला हे वापरावेसे वाटेल ते पुढे कधीही पाहता येईल. प्रत्येक जीव मन नावाचे सॉफ्टवेअर घेऊन जन्माला येत असतो. जे काही इंद्रिये पाहत अनुभवत असतात त्या साऱ्याची नोंद मन घेत असते. त्यातील ज्याला जे महत्त्वाचे वाटते ते सारे वैज्ञानिक उपकरणांनाही न दिसणाऱ्या मनात साठविले जात असते. इंद्रिये जे काही पाहतात अनुभवतात त्यावर मन सतत प्रक्रिया देत असते. म्हणूनच मनात सतत नवीन विचार कल्पना येत असतात. मनाला जेवढे काही पाहायचे असते तेवढेच मन पाहते. आपला आपल्याशी होणारा संवाद ही एक निरंतर चालू राहणारी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ज्याच्या त्याच्या आत अखंड चालत असते. हा संवाद दुसऱ्या कोणासाठी नसतो. स्वतःहून व्यक्त केला गेला तरच त्याचे आकलन दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकते. त्या संवादाकडे लक्ष देता येणे महत्त्वाचे आहे. मन आणि प्रत्येकाच्या आत चालणारा संवाद या विषयावर प्रकल्पात काम होत असते. मी कोणत्या नजरेतून आणि काय पाहत होतो हे कुठेतरी शिल्लक राहायला हवे. यासाठी विचार शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रयत्न आपल्याला रुचला वा नाही याचा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. समूहाने एकत्र येऊन काय करणे आवश्यक आहे, शक्य आहे यावर समूह मनात चिंतन केले जाते. आपल्या पुढील पिढ्यांच्या कल्याणासाठी एकत्र येऊन मंथन काम करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी कोणाकडूनही पैसे नको आहेत, पण प्रत्येकाने त्याच्या मनातील कल्पना एका व्यासपीठावर नोंदवून ठेवणे महत्त्वाचे आहे असे प्रत्येकाला वाटायला हवे. पुढे पाठविणार असलेली सादरीकरणे पाहिल्यावर मला नेमके काय म्हणायचे आहे हे आपल्या लक्षात येईल. नंतर कदाचित तसा प्रयत्न आपणही कराल असे मानतो. धन्यवाद. Oh,